नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC ऑनलाईन टेस्टमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बघणार आहे घड्याळावरील आधारित प्रॉब्लेम. तर साधारणतः यामध्ये महत्त्वाचा प्रॉब्लेम येतो की एखादा पर्टिक्युलर वेळ तुम्हाला दिलेला असतो. फॉर एक्झाम्पल इथे आपण एक घड्याळ काढूया आणि 3 वाजलेल्या आहे घड्याळामध्ये. तर तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती डिग्रीचा अँगल असतो हा आपल्याला ओळखायचा असतो. तर इथे 3 वाजलेले आहे, तर तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती डिग्रीचा अँगल असतो. तर या ठिकाणी आन्सर सांगणं अतिशय सोपं आहे. इथे आन्सर आपला 90 आहे. पण जर 3 वाजून 15 मिनिटं विचारले, 3 वाजून 20 मिनिटं, 23 मिनिटं विचारले, तर उत्तर किती द्यायचे. तर हे बघण्यासाठी सुरुवातीला आपल्याला एखादं उदाहरण घ्यावं लागेल. तर याच्यासाठी एक महत्त्वाचा फॉर्म्युला आपण डिराईव्ह केलेला आहे. तर हा फॉर्म्युला बघूया आपण. त्यासाठी हा फॉर्म्युला आहे थीटा बरोबर 1/2 मॉड 60h मायनस 11m. h म्हणजे काय होतं? h म्हणजे आवर्स तास, m म्हणजे मिनिट आणि मॉड म्हणजे जर ब्रॅकेट मधला व्हॅल्यूज जी आहे ती मायनस जर आली तर तिला ब्रॅकेटच्या बाहेर काढून प्लस पकडायची, याचा अर्थ होतो मॉड. तर याच्यासाठी एक उदाहरण पण आपण घेऊया. जसं आता वर दिलेलं आहे 3 वाजता किती डिग्रीचा अँगल राहील. तर 3 वाजतासाठी आपण चेक करू हा फॉर्म्युला बरोबर आहे की नाही. तर 1/2 60 इंटू आवर्स, तर इथे आवर्स आहेत 3 मायनस 11 इंटू 00 मिनिट्स किती आहे 00. तर 20 मिनिटं असते तर 20 लिहिले असते. त्यानंतर 1/2 60 इंटू 3, तर याचा अर्थ 180 मायनस 0 आणि 1/2 180 1/2 गुणिले 180, तर हे येतात 90 डिग्री. त्याचा अर्थ आपण जे उत्तर काढलं ते अगदी बरोबर आहे. या व्यतिरिक्त आपण दुसरा प्रॉब्लेम पण घेऊ शकतो. जसं आता आपण घेऊया 4 वाजून 10 मिनिटं. फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाकू आपण 4 वाजून 10 मिनिटासाठी. परत फॉर्म्युला लावू, सेपरेट करून घेऊ आपण याला. ठीक आहे. तर थिटा बरोबर 1/2 60 गुणिले 4 मायनस 11 गुणिले 10. ओके. तर 1/2 6 चूक 24 240 मायनस 11 गुणिले 10 110. त्यानंतर 1/2 240 मधून 110 गेले 0 3 130 आणि 6 130 गुणिले 1/2, तर हे होतात 65 डिग्रीचा अँगल इथे येईल. ओके. 4 वाजून 10 मिनिटांनी. त्यानंतर आणखी एक प्रॉब्लेम घेऊ. त्यासाठी आपल्याला हे पहिले खोडून टाकावं लागेल. तर आपण खोडून घेऊ. ओके. त्यानंतर आपण 9 वाजतासाठी घेऊ. तर 9 वाजता एक्झॅक्टली होतं काय बघा. तर आपण घड्याळीमध्ये 9 वाजलेले आहे याची एक डायग्राम काढू. एक घड्याळ आहे, यामध्ये 9 वाजलेले आहे. हा मिनिट काटा 12 वर आणि तास काटा 9 वर राहील. तर आपल्याला माहित आहे आन्सर 90 यायला पाहिजे. तर बघूया इथे काय होणार आहे. तर 1/2 इंटू 60 इंटू 9 मायनस 11 इंटू 00. ओके. तर हे 1/2 9 सख 54 540 मायनस 0, तर हे आलं 270. मग आन्सर 90 का नाही आला, 270 का आलं. तर याचं कारण आहे की जेव्हा आपण हा अँगल मोजला तेव्हा आपल्याला आन्सर या साईडने आलं. तर हे आहे 270. पण आपल्याला जे आन्सर हवं आहे ते हवं आहे आपल्याला आतल्या बाजूने. तर ते कसं काढायचं, त्यासाठी आपण एक काम करू शकतो. इथे आपलं जे आन्सर आलेलं आहे त्याला 360 मधून मायनस करायचं. 360 वजा 270, तर ते येतं 90. तर हे 360 मधून कधी मायनस करायचं, तर जेव्हा आपले आन्सर हे 180 पेक्षा जास्त राहील. 180 पेक्षा जास्त जर असल्यास आपल्याला ते 360 मधून मायनस करावं लागेल. 360 डिग्री मधून वजा करावे.
आलं लक्षात? तर याच्यासाठी ही एक हा जो पॉईंट आहे आपल्या लक्षात असला पाहिजे. आणि दुसरा जो आहे तो हा महत्वाचा फॉर्म्युला 1/2 60H-11M. आणि त्यानंतर समजा आपल्याला आलं की 15 वाजून 10 मिनिटं, तर 15 वाजून 10 मिनिटं ही व्हॅल्यू न टाकता 15 वाजून 10 न टाकता 3 वाजून 15 म्हणजे किती होतात 3, तर 3 वाजून 10 मिनिटं ही व्हॅल्यू आपण इथे टाकली 3 वाजून 10 मिनिटं. तर फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करताना ही जे आहे ते 12 तासाचीच घड्याळ वापरायची. 24 तासाच्या घड्याळीची व्हॅल्यू जी आहे ते कन्वर्ट करून घ्यायचं. जसं 15-10 म्हणजे 3 वाजून 10 मिनिटं. ओके, तर आपले आन्सर बरोबर येतील. धन्यवाद. अधिक माहितीसाठी MPSC ऑनलाईन टेस्टवर संपर्क करा.